माननीय ये माननीय एडवोकेट संचित साहब, हमारे को तो बातचीत करने का तरीका नहीं है, लेकिन हमने जो बात आपकी बोली है अच्छे इंसान की भावना से आप दो शब्द हमको मार्गदर्शन करें। मार्गदर्शन अभिनंदन। कविता एकदम जबरदस्त आहे. एवढ्याशा कवितेमध्ये तुम्ही संपूर्ण जीवन स्वार्थाचा कसा त्याग करावा, स्वार्थासाठी काय काय माणूस करते, देशभर पोटासाठी लोकांसाठी, म्हणजे सर्व धर्माचा सार तुम्ही त्यामध्ये घेतला. राग, लोभ, द्वेष, मत्सर, स्वार्थ सोडावं हे तुम्ही कवितेत खरा संदेश दिला. अभिनंदन. मान्य डॉक्टर अभय गावंडे साहेब, आम्हाला काय सूझबूझ नाही, तुम्ही आमचं मार्गदर्शन आम्हाला मार्गदर्शन करा. फार चांगलं तुम्ही समाज सर्वजणगार जे आहे अतिशय चांगलं काम करत आहे. तुम्ही उत्तरवादींच्या अशाच बरोबर बोलायचं. माननीय विद्यासागर जानकर साहेब, आणि तुम्ही पहिल्यापासून आम्हाला मार्गदर्शन करता. सुरुवातीपासून हा संतकवी संस्थाचा ट्रस्टचं नाव आहे तुम्ही दिलेलं आहे, आणि आज 10 वर्ष झाले. 10 वर्षापासून सतत तुम्ही आम्हाला निस्वार्थ भावातून मार्गदर्शन करता. असे लोक धर्तीवर फार कमी आहे, आणि असे लोक जर निर्माण झाले तर खरेखर भारताचा भविष्य उज्ज्वल होईल. तुम्ही आमचं मार्गदर्शन आम्हाला गोष्टीचं मार्गदर्शन करा. तुम्ही जे लिहिलेले जे एकदम तुमचं विचारमंथन आहे एकदम चांगल्या प्रकारचं आहे. या विचारमंथनानं निश्चितच या माणसामध्ये परिवर्तन होऊ शकते. या तुम्ही सर्व धर्म, जाती, पंथ याच्या वेगळं बाहेर जाऊन माणसानं जीवनात काय करायला पाहिजे त्याबद्दल चांगलं अभिनंदन केलेलं आहे. तसंच त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि उत्तरोत्तर तुमच्या घराला शुभेच्छा. हमको पानी तो हम खाए किसी वैसे काय बोलतो एनर्जी शुगर आहे ना.